नमस्कार, मी प्राजक्ता सावंत. लोकमत भक्तीच्या शंका समाधान कार्यक्रमात आपले स्वागत आहे. शंका समाधान कार्यक्रमात आपण विविध समस्यांवर चर्चा करून त्यावर काही असलेल्या उपाययोजनावर मार्गदर्शन घेत असतो. आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत म्युझिक हिलिंग. म्युझिक हिलिंग या पद्धतीतून आपण आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कसे सुधारू शकतो हे आपण समजून घेणार आहोत. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ धनश्री कुलकर्णी मॅम. नमस्कार मॅम, लोकमत भक्तीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही शास्त्रीय संगीत गायिका आहात आणि तशाच तुम्ही म्युझिक थेरपिस्ट पण आहात. तर आज आपण तुमच्याकडून ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की म्युझिक हिलिंग आहे काय आणि त्याचा उपयोग, त्याचा वापर आपण कशा प्रकारे आपल्या आयुष्यात करून घेऊ शकतो. तर काय सांगाल तुम्ही की म्युझिक थेरपी म्हणजे काय? पहिली गोष्ट, थेरपी हा विषय म्हणजे आपण कुठल्याही औषधोपचार किंवा कुठल्याही सर्जरीशिवाय जी केली जाते ती म्हणजे ते उपचार घेतले जातात म्हणजे थेरपी. आणि मग त्यामध्ये म्युझिक थेरपी की हा विषय असा आहे की कुठलं तरी विशिष्ट गाणं विशिष्ट सुरात विशिष्ट रागात ऐकणं म्हणजे म्युझिक थेरपी. आणि त्यामधला आजचा आपला मुद्दामून आपण घेतलेला विषय की चक्रा म्युझिक थेरपी. आपल्यामध्ये जी 7 चक्राज असतात, 7 सुरांच्या आधारे त्या 7 चक्रांमध्ये जे कनेक्शन होतं आणि त्याची जी स्पंदनं निर्माण होतात त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येतो आपल्या आरोग्यासाठी, म्हणजे चक्रा म्युझिक थेरपी. तर असे किती चक्र आहेत आणि ते कसे, त्यांचे म्हणजे काही प्रिन्सिपल्सवरती काम करतात, जरा काही आम्हाला एक्सप्लेन करू शकलात तर? अशी 7 चक्र आपल्यामध्ये असतात आणि त्याचे पॉईंट्स आहेत: मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र. तर हे जे पॉईंट्स आहेत आपल्या शरीरामध्ये, याचा आपल्या जे त्या पॉईंट्सवर आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतातल्या रागांमधले जे स्वर आहेत, सारे गम पधनी, या स्वरांच्या उच्चाराने, या स्वरांच्या गायनाने त्या चक्रांवर परिणाम होऊ शकतो, असा हा विषय आहे. मग त्याच्यामध्ये नुसतं ते स्वर गायल्याने होतो का, किंवा ते कुठले स्वर आणि कुठल्या आमचे जसे स्केल्स असतात, म्हणजे पट्टी म्हणतो आपण त्याला शास्त्रीय संगीतातली, तर ती स्पेसिफिक अशी स्केल ठरवलेली आहे तरच त्याचा परिणाम साधतो. मग याचे उपचार म्हणून आता खूप त्याचा उपयोग सगळीकडे, म्हणजे ट्रेंडमध्ये आपण सध्याचं म्हणू की म्युझिक थेरपी हा विषय आहे. कारण करोनाच्या काळानंतर तर या विषयाकडे खूप जास्ती वळलेत. कारण आपण बघितलं की ॲलोपॅथी किंवा कुठल्याही पॅथीज असू देत, तर त्याच्यामधला आयुर्वेदामध्ये संगीत हा विषय खूप पूर्वापार आहेच आहे. तर याप्रमाणे पंचतत्व आपल्यामध्येच असलेली आणि निसर्गातली आणि त्याच्यामध्ये 3 प्रकृती, वात पित्त कफ प्रकृती आणि अध्यात्म, या सगळ्याची सांगड म्हणजे चक्रा म्युझिक थेरपी आहे. कारण जसे हे 7 चक्र आहेत, 7 स्वर आहेत, त्याच्यावर बीजमंत्र याचा पण त्याचं उच्चारण आहे. ते कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने केल्यामुळे आपली ती चक्रा बॅलन्स होतात, या सगळ्याचा परिणाम साधणारं म्हणजे चक्रा म्युझिक थेरपी. मग आता हे म्युझिक थेरपी आपण म्हणतो आहे की म्युझिक हिलिंग, तर आता एखाद्याला गाणं येत नाही, गाणं गाता येत नाही, तरीसुद्धा ती व्यक्ती ह्याचा उपभोग घेऊ शकते का? नक्की घेऊ शकते. आता गाणं येत नाही हे असं आपण म्हणतो, पण आपण सहज गुणगुणत असतो, हो. घरामध्ये गुणगुणत असतो किंवा अगदी कारमध्ये बसलो तरी पटकन आपण 5 मिनिटाच्या अंतरावर जायचं असलं तरीसुद्धा सहज एखादं चॅनल, रेडिओ चॅनल लावतो किंवा गाणं आपल्याला आवडणारं लावतो. म्हणजे इतकं संगीत आपल्या सातत्याने बरोबर असतं. त्यामुळे संगीत येणं, आपण अगदी सहज बाथरूम सिंगर आहे मी काही गात नाही, पण म्हणजे सहज आपण गुणगुणतो. तर गाणं हे इतक्या आपल्या जवळ आहे की ते येत असण्याची काही आवश्यकताच नाही आहे. इतकं ते परिणाम साधतं. फक्त त्यामध्ये आपल्याला थेरपी म्हणून हा जो विषय आपण बघतो आहोत, तर त्यामध्ये आपल्याला फक्त त्याचा अवेअरनेस आणायचा आहे. म्हणजे हे जे मी ऐकते याचा मला उपयोग कसा करून घ्यायचा आहे हे जर शिकलं, मग यामध्ये शिकण्याचे 2 प्रकार आहेत की तुम्ही चक्रा हिलिंग
हे करून घेऊ शकता. एखाद्या समस्येवर तुमच्या शारीरिक असू देत, मानसिक असू देत, त्याच्यावर तुम्ही परिणाम करून घेऊ शकता त्या थेरपीचा. आणि एक असं आहे की ते तुम्ही शिकू शकता. चक्रा म्युझिक कोर्स आहे, ते त्याचा तुम्ही कोर्स करून हे सेल्फ हिलिंगसाठी आणि इतरांसाठी पण त्याचा उपयोग तुम्ही घरातल्या लोकांसाठी करून घेऊ शकता. असे 2 प्रकारांनी तुम्ही चक्रा म्युझिक थेरपीचा उपयोग करून घेऊ शकता. तर याच्यामध्ये इतक्या सहजतेने आपल्याला तो गाणं हा विषय आपल्या आयुष्यात असतो. पण लहानपणापासून बालगीतं याच्यामधून पण आपल्याला शिकवलंच जातं. मग त्या बालगीतांमधून काही आपल्याला सुरुवातीच्या काही शिकवण्यासाठी म्हणून त्या गीताचा वापर केला जातो. मग अशाप्रमाणेच आपल्या आयुष्यात सुरू होतं. आपण एकतर जन्माला येतो त्यावेळेला पण बाळ रडतं, ते पण सुरातच रडतं, की त्याच्यामध्ये प्रकार आहेत की आपण कर्कश आवाज किंवा अगदी हळू आवाज. तर हे सगळं काय आहे, तर हे व्हायब्रेशन्स आहेत. तर हा नाद आहे. मग या नादाची उत्पत्ती आहे म्हणजे त्याची स्पंदन आहेत. म्हणजे आपण बोलतो ही पण स्पंदनं आहेत. मग ही विशिष्ट स्वरामध्ये बोलणं म्हणजे ती म्युझिक थेरपीच होते ना. हा स्वर ठरतो कुठून, म्हणजे हा नाद येतो आणि तो स्वरामधून आपण त्याचा उपयोग करून घेतो असं आपण म्हणतोय. तर हा नाद, ही नादाची उत्पत्ती, पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते तो जो नाद आहे तो म्हणजे कॉस्मिक एनर्जीचा नाद. आणि त्या नादाची जेव्हा कंपन संख्या म्हणजे ती कंपनं जेव्हा मोजली गेली, त्याचं मोजमाप झालं, ते भारतीय शास्त्रीय संगीतातला पांढरी 5 हा स्वर आम्ही म्हणतो, म्हणजे त्याचे हर्ट्ज. मग हे हर्ट्ज हा जो नाद आहे हा ॲक्च्युली चक्रावर काम करतो. म्हणजे याच्यामध्ये चक्रास तुमचे तिथे बॅलन्स होतात. मग त्याच्याप्रमाणे ते हर्ट्ज आहेत की सा पांढरी 5चा, मग त्याच्या अनुषंगाने रे, मग त्याच्यावरचं चक्र, मग त्याच्या अनुषंगाने ग, त्याच्यावरचं चक्र. तर याप्रमाणे चक्रा बॅलन्सिंगसाठी ते राग वापरले जातात. म्हणजे तो स्वर असलेले ते राग असतील. म्हणजे आम्ही त्यामध्ये भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये म्हणतो की वादी स्वर त्या रागाचा. तो वादी स्वर हा महत्त्वाचा स्वर ज्या रागामध्ये वापरला जातो तो त्या चक्राचा स्वर असतो. आणि म्हणून आपण जसं म्हणतो, म्हणजे मुलाधारासाठी आम्ही म्हणतो श्याम कल्याण हा राग आहे, तर त्याचा सा हा वादी आहे म्हणून तो राग. मग हा एकच राग आहे का, तर असं नाही आहे. तर अनेक राग आहेत, पण त्यातले काही पर्टिक्युलर फ्रेजेस किंवा पर्टिक्युलर राग हे त्या चक्राशी बॅलन्स करण्यासाठी वापरले जातात. मग त्यासाठी आपण बॅलन्सिंगसाठी हा जो नाद आहे, हा जो पृथ्वी म्हणजे कॉस्मिक एनर्जीचा, आपण म्हणतो एखाद दिवशी मला खूप छान म्हटलं किंवा मनासारख्या माझ्या गोष्टी घडत आहेत असं आपण म्हणतो. तर मनासारख्या मग रोजच घडू शकतील का, तर नक्की घडू शकतात. कारण आपण कॉस्मिक एनर्जीशी त्या कंपनांशी मॅच जेव्हा होतो तेव्हा आपल्याला ते जे आपल्याला पाहिजे ते घडू शकतं. यामध्ये शंका अजिबात राहत नाही. कारण हे आपल्या पुराणांमध्ये म्हणजे वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये याचा उल्लेख आहे. सामवेदांमध्ये जे स्वर वापरले गेलेत, त्या वेदांमध्ये स्वर वापरले गेलेत, म्हणजे एवढं पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे. गुरुचरित्रामध्ये याचा उल्लेख आहे की तुम्ही संगीताद्वारे अध्यात्माकडे किंवा त्याच्यापर्यंत पोचण्याची तुमची शक्ती वाढते. तर एवढं संगीताचं महात्म्य आहे. पण त्याच्यातला जर अवेअरनेस राहिला तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. हिलिंग तुम्ही करून घेऊ शकता किंवा तुम्ही शिकून घेऊ शकता. म्हणजे आता योग किंवा प्राणायाम किंवा मेडिटेशन याचे क्लासेसना लोक जातात. ओके. तसं म्युझिक थेरपी हा कोर्स आहे. ओके. की त्याच्यामध्ये इव्हन डिग्रीज पण आता आहेत की त्याच्यामधनं तुम्हाला हा परिणाम साधायचा कसा हे शिकू शकता. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मग याच्यामध्ये स्वर प्राणायाम आम्ही करून घेतो. योगासनं आहेत, त्याच्या बॅकग्राऊंडला याला उपयुक्त असं संगीत लावतो. मग याच्यातून तुम्हाला उपयुक्त असं काय खाल्लं पाहिजे की तुमची चक्रास बॅलन्स राहते. बॅलन्स राहणं म्हणजेच काय आहे, तर आपण म्हणतो जरा नीट विचार करून बोल किंवा याच्यामध्ये नीट अर्थ समजून घे. तर यामध्ये काय आहे, आपण मूलाधारामुळे स्थिर होतो.
मूलाधार चक्र तुमचं बॅलन्स असेल तर तुमच्यामध्ये स्थिरता येते. मग ती स्थिरता एकदा आली तर ती विचारांची असते. विचारांबरोबर आपण जे आपलं काम असेल त्यामध्ये स्थिरता येते. मग ती स्थिरता आली की बाकी सगळ्याच गोष्टींमध्ये स्थिरता यायला लागते. मग या स्थिरतेचं प्रमाण हे मूलाधार चक्राशी निगडीत आहे. म्हणजेच मग म्युझिक थेरपीचं काय तर त्यातल्या 6 स्वराशी निगडीत आहे. मग त्याचा बीजमंत्र आहे, लम हा त्याचा बीजमंत्र आहे. मग त्या लमचं उच्चारण तुम्ही केलंत तर तुम्हाला ते मूलाधार चक्र बॅलन्स होईल. पण मग ते स्पेसिफिक असं तुम्ही लम हा कसा म्हटला पाहिजे, त्याच्यासाठी श्वासाचे म्हणजे प्राणायामाचे तुम्ही कुठले प्रकार अवेअरनेसनी करायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्युझिक थेरपीमध्ये, चक्रा म्युझिक थेरपीमध्ये आम्ही करून घेत असतो. छान. तर आता म्युझिक थेरपीने सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये कसा बदल येतो? आपण रोजच्या धक्काधकीच्या या जीवनात म्हणजे हे झालं की हे आहे, हे झालं की हे आहे, आणि आता थांब माझी मेडिटेशनची वेळ आहे, आत्ता काही मला बाकी तू काही सांगू नको, दार बंद करून घे आणि मला शांत बसू दे आणि माझं आता मेडिटेशन एक 10 मिनटं चालणार आहे किंवा वटेवर 15 मिनटं चालणार आहे, मला डिस्टर्ब करू नका. तर हे सगळं करून जेव्हा आपण बसतो तेव्हाच ॲक्च्युली या सगळ्या शांततेने जास्ती विचार यायला लागतात. म्हणजे विचारांचं उलट कोलाहल होतं की मी शांत बसले आणि त्याच्यानंतर आता मला यापुढे हे करायचं आहे, ते करायचं आहे, आणि मग त्या मेडिटेशनमधलं लक्ष विचलित होतं. मग ज्या परिणामासाठी आपण बसलो आहे ते बाजूला राहून जास्ती विचारांची गर्दी होते. तर उलट तुम्ही जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही कुठल्या शरीरातल्या चक्रावर लक्ष केंद्रित करून तुम्ही कुठल्या अशा त्यावेळेला आम्ही सांगतो की तुम्ही हा स्वर लावून ठेवा. मग त्याच्यासाठी आम्ही ॲप डाउनलोड करून देतो तानपुऱ्याचा. मग त्यामध्ये तुम्हाला तो जो मी आत्ता म्हणलं की जो कॉस्मिक एनर्जीचा स्वर ग्राह्य धरलेला आहे आणि तो त्याचं मोजमाप परफेक्ट करून दिलेला आहे आपल्याला, तर तो लावायचा आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. जेव्हा आपण एखाद्या नादाशी एकरूप होतो तेव्हा आपण इतर गोष्टी आपल्याला आठवू शकत नाही. म्हणून हे निश्चंकतेने नक्की साध्य होतं. मग अशा प्रकारचं मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला म्हणजे मी काही दुसरा विचार केलाच नाही इतका वेळ हे लक्षात येतं, कारण मी त्या स्वराशी एकरूप झाले होते. जरी समजा त्याच्याशी तुम्ही मॅच नाही झालात पण त्याच्याशी मॅच होण्याचा प्रयत्न करता. म्हणून मी मगाशी म्हणलं तसं ते तुम्हाला गाता येतं की नाही हा प्रश्नच इथं उरत नाही, कारण तुम्ही लम म्हणताना त्या स्वराशी एकरूप होता आणि त्या स्वराशी एकरूप झाल्यानंतर ती स्थिरता आपोआप येते. आणि मग मेडिटेशन वेगळं नाही तर हेच आहे. जेव्हा लोकांच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या असतात तर त्या समस्यांवरती आपल्याला म्युझिक थेरपी म्हणजे नक्की कुठल्या प्रकारच्या समस्यांवरती आपल्याला म्युझिक थेरपी मदत करू शकते? रोजच्या या जीवनात आपल्याला क्षणाक्षणाला याचा अनुभव येतो. म्हणजे कुठल्याही आपल्या रोजच्या घरातल्या व्यक्तींशी रोजच्या नात्यामध्ये सुसंवाद राहत नाही. त्याच्यामुळे अनेक गैरसमज आपल्यामध्येच असतात. मग याचे परिणाम आपण बाहेर सामाजिक स्तरावर घेऊन जातो. मग तिथे पण आपली सगळी अनिश्चितता होते किंवा आपले विसंवाद होतात, कारण घरातूनच या गोष्टी सुरुवात होतात मेन. तर या समस्या अशा असतात की मी तुला म्हणते ते समजत नाही आहे, कारण स्थिरता माझ्या सांगण्यात पण नाही आहे आणि तुझ्या ऐकण्यात पण नाही आहे. म्हणजे या गोष्टी आपल्याला जेव्हा कळायला लागतील किंवा यामधला अवेअरनेस येईल की अरे मीच आधी ती समजावून म्हणजे मी शांततेत आधी समजावून सांगितली तर तो समजून घेणार आहे. मग ह्या आपण घरापासूनच रोजच्या नात्यांमध्ये सुरुवात केली तर ती बाहेर आपण त्याच पद्धतीने वावरू लागतो आणि मग सगळेच नातेसंबंध आपले सुधारतात. मग तिथे आपण जर स्त्री म्हणलं तर आपण आई असतो, आपण बायको असतो, आपण मुलगी पण असतो. मग ही सगळ्या नात्यांवर आपल्याला ते सगळं सांभाळायचं असतं. पण तशी प्रत्येक व्यक्तीच असते की तिला कुठलं ना कुठलं नातं निभावायचं असतं. मग ते नातं निभावण्यासाठी आधी आपल्याला स्थिरता पाहिजे. म्हणून मूलाधार चक्र हे आपल्या एकदम खाली शिवणीच्या जागेवर आहे. तिथेच आपण आधी स्थिर झालो मग ते जमिनीवर बसून आपण त्याची ध्यानधारणा आम्ही म्हणलं मेडिटेशन तसं ते स्थिरतेने मग ते करण्यासाठी काय तर त्या स्वराशी कनेक्ट व्हायचं आहे. त्या स्वराशी कनेक्ट होऊन तुम्ही लम म्हणायचं आहे. मग त्याची देवता आहे
गणपती बाप्पा त्याची देवता आहे. मग तो तर आपल्यासमोर, आपल्याला काय करायला लागतं, रोज आपण उभं राहतो आणि देवासमोर हात जोडून नमस्कार करतो, काहीतरी प्रार्थना करतो आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करतो. तर हे आपल्याला इतक्या सहजतेने शक्य की तो गणपती बाप्पा आपण समोर आणणार आहे, त्याच्याशी आपण एकरूप होतो, कारण तो स्वर असतो तिथे आपल्याला एकरूप करण्यासाठी. त्याचा आधार आपल्याला मिळतो का, तर नक्की मिळतो, कारण आपलं माइंड तिथे सेट होतं. आणि मग तो लम म्हटलाय. बरं, हे सगळं करताना आधी तुमच्या मनाची तयारी पाहिजे की मी हे मेडिटेशन, आपण जसं म्हणतोय की सगळी दारं खिडक्या बंद करा आणि मी मेडिटेशनला बसते, तसं तुम्हाला चक्रा बॅलन्स करण्यासाठी आधी मनापासून ठरवायला लागेल की मला हे स्थिर करायचं आहे, मला स्थिर व्हायचं आहे. मग त्याच्यासाठी मी या ज्या शिकले गोष्टी, यातनं मला नक्की स्थिरता येणार आहे, मला याचा नक्की फायदा होणार आहे. हा आधी आत्मविश्वास, जसं आपण एखाद्या डॉक्टरांकडे जातो, मग त्याचे फॅमिली डॉक्टर आपले आपले ठरलेले असतात. मग तेच का आपण दरवेळेला वेगवेगळ्या काय नाही, स्पेसिफिक असं आपल्याला काहीतरी स्पेशल त्या आजारासाठी त्या डॉक्टरांकडे जाणं हे ठीक आहे, पण आपण जनरल फिजिशियन म्हणतो, कारण त्या डॉक्टरांनी दिलेलं औषध आपल्याला त्या त्या समस्येवर, त्या त्या आजारावर उपयोग होणार आहे या विश्वासानेच आपण तिथे जातो. आणि मग त्यांनी एक आपल्याला गोळी दिली की आपल्याला त्यांनी दिलेला असतो कोर्स की या 8 दिवस ह्या गोळ्या घ्या, यांनी बरं वाटणार आहे, सकाळ दुपार संध्याकाळ. तर त्यांनी आपल्याला बरं वाटतं, मग 8 दिवसांनी आपण त्यांच्याकडे जातो, ओके मला बरं वाटलं. तसाच इथे विश्वास पाहिजे. मग ते तुम्हाला आतमध्येच आहे ॲक्च्युली. लम कोण म्हणताय, आपणच आतून म्हणतोय, म्हणजे ती स्पंदनं आपल्या आतमध्ये येत आहेत. मग त्या त्या ठिकाणावर आपल्याला लक्ष केंद्रित करून गणपतीचं मूर्ती आपल्याला समोर आणायची, तो लाल रंग समोर आणायचा आहे. या सगळ्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेशन करताना वेगळं मेडिटेशन नाहीच आहे. इथे आपण आपोआपच त्याच्यामध्ये एकरूप होतो आणि मग आपल्याला हवी असलेली साध्य करायची गोष्ट किंवा असलेल्या रोजच्या समस्या, स्थिर नसल्यामुळेच अनेक समस्या आहेत, तर तुमचं मूलाधारच आधी बॅलन्स झालं तर या सगळ्या समस्यांवर तुम्हाला उपाय मिळतो. सो म्हणजे आता अशा अनेक समस्या असतात, पण त्यांचं रूट कॉज आहे तुमच्या मनातील अस्थिरता. याचं नावच रूट चक्र आहे. रूट चक्र. अच्छा. त्यामुळे रूट कॉजलाच आपण हात घातलेला असतो आणि तिथूनच आपण स्थिर होतो. मग त्याच्या पुढे स्वाधिष्ठान चक्र आहे, मग त्याचा स्वर आहे रे, त्याची देवता आहे, त्याचा रंग आहे, या सगळ्यांनी आपण एकरूप होतो. मग तसंच मणिपूर चक्र आहे, त्याचा स्वर आहे ग, मग त्याचा राग आहे, त्या राग किंवा त्याच्यावर रागातल्या फ्रेजेस आहेत. बरं, राग मला ऐकायला आवडत नाही, मग मी काय करू शकते, किंवा कारण मला गाता येत नाही त्यामुळे मला राग आणि या सगळ्या गोष्टी खूप अवजड वाटतात किंवा जड वाटतात, तर मग मी काय करायला पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्हाला त्यातली गाणी पण असतात. आणि आता गुगल, यूट्यूब हे आपले गुरु झालेत, त्यामुळे त्याच्यावर आपण लगेच सर्च करतो की हा राग बेस सॉंग्स असं टाकलं की आपल्याला त्यातली गाणी येतात. ती गाणीसुद्धा आपल्याला सहजतेने परिणाम करतात. अरे, हे गाणं पण मी आधी पण ऐकत होते, मग आता काहीतरी मला नव्याने या गाण्यामध्ये मी एकरूप झाले, किंवा मला नक्की कळलं की हे मी गाणं ऐकायचं आहे तर माझ्या शरीरातल्या कुठल्या चक्रावर मी लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि याच्यासाठी नॉट नेसेसरी तुम्ही एका जागी बसा, ते केलं तर जास्ती चांगलंच आहे, पण तरी तुम्ही जाताय गाडीतनं ड्राईव्ह करताय तरी तुम्ही बॅलन्स करू शकता स्वतःला, की मला कुठेतरी पोचायचं आहे, आत्ता मला स्थिर मनाने तिथे काहीतरी बोलायचं आहे, स्थिर मनाने मला तिथे काहीतरी डील करायचं आहे. तर या गोष्टी तुम्ही इतक्या सहजतेने त्यात अवलंबू शकता, किंवा त्याच्यासाठी जो राग असेल त्याच्यावरची गाणी ऐकत ऐकत तुम्ही जाऊ शकता. सो म्हणजे आता तुमच्या बोलण्यातून मला एक मुद्दा कळला की विशिष्ट रागाला विशिष्ट चक्र लिंक्ड आहे, कोरिलेटेड आहे. ओके. मग जेव्हा त्या रागाचं म्युझिक जेव्हा शिकत असतो किंवा करत असतो प्रॅक्टिस, किंवा ते म्युझिक थेरपी घेत असतो, तेव्हा जो रागचं म्युझिक आहे किंवा तो जो राग आहे, त्या रागाचं जे कोरिलेटेड आपलं चक्र आहे त्याच्यावर आपलं केंद्रित करायचं आहे, मन लक्ष केंद्रित करायचंय. पण आता हे तुम्हाला आधी समजून घ्यायला लागतं आणि मग तुम्ही त्याचा अभ्यास करून घ्यायला. तर तोच आम्ही या कोर्समध्ये घेतो. आम्ही हा 10 दिवसांचा
म्हणजे आता आम्ही कमी करत आणलोय की हा 10 दिवसांचा कोर्स घेतो, कारण रोजच्या एवढ्या बापरे एवढे 21 दिवस बापरे एवढं रोज, तर हे नंतर इतकं सहजतेने व्हायला लागतं की आपल्याला त्याचे बीजमंत्र कळले, त्याची देवता कळली की तो समोर आणला, ओके माझं काम झालं. म्हणजे इतक्या त्या सहजतेने. मग त्याच्यावरचं तुम्ही गाडीत मी म्हणलं जसं की तुम्ही अगदी कामावर जाताना सुद्धा तुम्ही कारमध्ये ते सहज म्युझिक लावलं की तुम्ही जे तुम्हाला साध्य करायचं आहे ते सहजतेने होऊ शकतं. तर जसं आपण म्हणलं की कुठल्या समस्यांवर, तर इथे तुम्हाला रूट कॉजच कळलंय की रूट चक्रामुळेच तुम्हाला सगळ्याच पुढच्या येणाऱ्या समस्या. पण मग प्रत्येक चक्राचं काम वेगवेगळं आहे. म्हणजे जसं मी मूलाधाराचं आत्ता सांगितलं तसं स्वादिष्टान वेगळं काही बॅलन्स करतो, मणिपूर वेगळं काही बॅलन्स करतो. अनाहत चक्रामुळे तुमचं मन आनंदी, आधी तुम्ही आनंदी झालात तर तो आनंद तुम्ही या हृदयातला त्या हृदयात आपण जे म्हणतो की पोचवणं आहे. म्हणजे तुम्हीच इथे समोर जसं प्रेझेंट व्हाल तशी समोरची व्यक्ती प्रेझेंट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक चक्रा बॅलन्स करण्यासाठीच्या एकदा गोष्टी कळल्या की तुम्हाला स्वतःहून आत्ता मला काय जरुरीचं आहे तसं तसं त्याचा उपयोग करून तसा घेता तसा येईल. उपयोग करून घेता येईल. आणि हे म्हणून मी म्हणलं तसं सहजतेने आहे. याला आपण अध्यात्म आणि पंचतत्व आणि आपल्यामधल्या 3 प्रकृती याचा हा संगम आहे असं म्हणू. कारण याच्यामध्ये आपण मुद्दामून लक्ष नाही देत की आत्ता कुठली प्रकृतीची वेळ आहे, मग मी आत्ता काय ऐकलं पाहिजे, असं करण्याची आवश्यकता नाही आहे. कारण जेव्हा तुम्हाला याचा अभ्यास तुम्ही कराल किंवा शिकून घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे आत्ता मला हा त्रास होतोय, शारीरिक असू दे किंवा मानसिक, तर त्याच्यासाठी मी आत्ता हे ऐकणं जरुरीचं आहे किंवा हा बीजमंत्राचा वारंवार उच्चार करणं. आपल्या पूर्वसुरींनी हेच सांगून ठेवलं की मंत्राचं आपण कुठल्या तरी ज्योतिषाकडे जातो आणि काय बाबा मी मंत्र म्हणू की मला माझ्या या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळेल. तर ते मंत्र आपल्याला असं सांगितलं जातं की 108 वेळा याचे जप करा किंवा एवढा एवढा जप करून घ्या, मग त्याचा तुम्हाला परिणाम साधेल. तर आपण ते कोणाकडून तरी करवून घेतो. त्याच्यापेक्षा ते आपणच केलं. म्हणून रोज माझा 108 वेळा जप असतो हा रोज. तर हे प्रमाण पण 108 वेळा, कारण त्याचा हॅमर व्हायला पाहिजे. मग याचा आपल्याला जेव्हा कळेल की हा बीजमंत्र मला इतके वेळा म्हणायचा आहे किंवा मला एवढ्या वेळा म्हणून तो पुरेसा होतोय, हे प्रमाण पण आपण ठरवू शकतो आपल्या स्वतःसाठीचं. ते व्यक्तिपरत्वे पण वेगळं असू शकतं. पण तुम्ही एकदा शिकलात की तुम्हाला कळू शकतं की याचे उच्चार केल्याने अरे मला हा परिणाम साधला. तर म्हणून त्या समस्येवर याचा उपयोग आहे का तो निशंकपणाने आहे. म्युझिक थेरपी हे काही विशिष्ट वयोगटातील व्यक्तींनीच करायला पाहिजे असं काही असतं का? नाही असं, कारण आपल्या अगदी लहान असल्यापासून आपल्या आयुष्यात गाणं हे आहे. येतं. कारण बालगीत इथपासून आपल्यावर ते संस्कार केले जातात. मग त्याच्यामध्ये आपण जसं मोठं होऊ तसं ती जर कला आपल्याला, मुळात आधी कला ही शास्त्र म्हटलंय, कलाशास्त्र. म्हणजे इतकं ते कलाशास्त्र इतकं खरं तर खूप त्याला दर्जा आहे. म्हणजे असं आपल्याकडे म्हटलं जातं की अच्छा विज्ञान शाखेला जो जातोय म्हणजे सायन्सला म्हणजे ग्रेट आहे त्यामुळे हा सायन्सला जातोय किंवा एवढी टक्केवारी मिळाली म्हणून त्याला सायन्सला मी घातलंय. पण ॲक्च्युली आणि मग काही कमी टक्केवारीला कलाशास्त्र पण चालतं, म्हणजे कला आपण आर्ट्सला पण ॲडमिशन घेतो. तर कला हे एक शास्त्र आहे, म्हणजे त्याच्या बरोबरीने आपण विज्ञानाचा अभ्यास करत असतो. कारण हे जे चक्रा म्युझिक थेरपी आहे हे पूर्ण क्वांटम फिजिक्सवर आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला स्पंदनं विषयानेच तुमची सुरुवात होते. म्हणजे तसं लहान वयातच आपल्याला त्या गाण्यांच्या स्वरांमधून, त्या व्हायब्रेशन्समधून आपला पाया घडत असतो. म्हणून वयाप्रमाणे ती व्हायब्रेशन्सचा आपल्याला होणारा उपयोग, म्हणजे आम्ही तर आत्ता रेकमेंड करतो आहोत की तुम्ही हे लहान मुलांच्या शाळांमध्येच हा विषय हळूहळू सुरू करा की म्युझिक थेरपी. आणि ऑलरेडी हा परदेशांमध्ये आहे, इन केलेला आहे हा सब्जेक्ट म्हणून. तसा आपल्याकडे केल्यानंतर त्याचा उपयोग लहान वयापासूनच, म्हणजे जे आपण म्हणतोय त्याचा उपयोग मला
इथे काहीतरी जाणवतंय, या स्पॉटला मला काहीतरी, आपण म्हणतो गाणं भिडलं आणि इथे हात लावतो, छातीवर हात लावतो, म्हणजे ते हृदयातच भिडलेलं असतं. म्हणजे इथे काहीतरी जाणवलंय म्हणून आपण इथे करतो. म्हणजे इथे इथे असं कुठेतरी नाही करत. तर ते इथे सहजतेने हात जातो की गाणं हृदयाला भिडलं. म्हणजे काय, तर तो हृदयामध्ये आनंद आपल्याला मिळाला. म्हणजे काय, तर अनाहत चक्र तुमचं तिथे काहीतरी जाणवलं, त्या अनाहत चक्राच्या इथे ती स्पंदनं तुम्हाला जाणवली. तर इतकं लहान वयापासूनच हे आपल्या आयुष्यात जसं जसं आपण मोठं होतो तसं जसं आपण वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकतो, वेगवेगळ्या म्हणजे इतकं ते गाणं आपल्या आयुष्यात असतं. म्हणजे जसं वय होतं तसा जास्ती वेळ मिळतो. मग आपण अभंग किंवा या प्रकाराकडे वळतो, कीर्तन, त्यामध्ये पण सगळ्यामध्ये नाद आहेच किंवा गाणं आहेच. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला त्या रचना, संतांच्या रचना आणि प्लस स्वर याचा तो होणारा म्हणजे उपयोग खूपच जास्ती आहे. मग हे शिकून घेतल्यामुळे आपण ज्या संतरचना ऐकत असतो की ज्याच्यातून काहीतरी बोध घ्यायचा आहे, तर त्या रचनांचा आपण ते अवगत व्हायला लागतात अभंग, किंवा त्यातून आपण शिकायला लागतो. मग त्याच्यासाठी ते म्हणजे वृद्धापकाळाकडेच का जायला पाहिजे, ते जर आपण आपल्या आत्ताच्या वयातच शिकून घेतलं, समजून घेतलं, तर त्या काळात किंवा त्या वयात जे आपल्याला समजणार आहे तोपर्यंत खूप काळ गेलेला असतो आयुष्याचा. मग तेच जर अभंग, म्हणजे आता लहान मुलांना आपण गाणं शिकायला पण घालतो, तर ते जेव्हा त्याला या पद्धतीने कळेल गाणं आणि त्यातले भाव, तेव्हाच तो समजून घेऊनच त्या पद्धतीने पुढची त्याची वाटचाल होईल किंवा तो अवेअरनेसनीच पुढे असा संगीताचा उपयोग करून घेईल असं वाटतं. लहान वयापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत. पण खरं तर याच्यामध्ये गर्भापासूनच संस्कार सुरू होतात. आता तर गर्भसंस्काराची CD पण मिळते की ज्याच्यामध्ये संगीतच आहे. पण मग स्पेसिफिक तुम्हाला जर कळलं की माझ्या कुठल्या महिन्यांमध्ये, म्हणजे जी स्त्री आहे प्रेग्नन्सीच्या काळामध्ये, कुठल्या काळामध्ये कुठल्या महिन्यामध्ये मी काय ऐकलं पाहिजे, त्यांनी कुठले संस्कार गर्भावर होतील, हे जर कळलं तर अजून म्हणजे गर्भापासूनच हे संस्कार गाण्याचे होत राहतील. धन्यवाद की इथे बोलवलं आणि हे सांगायची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. वेलकम. आजच्या भागामध्ये आपण म्युझिक थेरपी म्हणजे काय किंवा म्युझिक हिलिंग म्हणजे काय हे समजून घेतलेले आहे. त्याबद्दल काही प्रश्न आम्ही पुढील भागातही घेऊन येणार आहोत. त्यासाठी पाहत रहा लोकमत भक्ती. धन्यवाद.